नमस्कार. विषय असा झालेला की टायर पंक्चर केलं होतं काल मालकाने. मालकाने बोलवून घेतले. आलं तर की पहिलं टायर चेक केलं होतं, पुढचा पण आणि मागचा पण. ते सोडा म्हणलं पहिला टायर काढून घ्या की गेलं तर मागं मग टायर काढायला. टायर काढला मग विषय काय माहिती का, पंपावर घेते तर 120 रुपये, तिथे इथं 10 रुपयाची स्ट्रीप आणली की निघते. टायर काढून घेतला की मग पाणी मिक्स करायला सांगितलं, शॅम्पू म्हणजे कसं फेस झालं की लगेच समजतो की पंक्चर आहे. पाणी बिणी मिक्स करून घेतलं आहे आणि परत मध्ये शॅम्पू फेस करायला लागला तर ह्या बॉटलला झाकण बसत नव्हतं म्हणून परत त्या बॉटल आणि बसलं तर खेळत काय बोलायचंच नाही. आता ह्याच्यात झाकण बसणं झालं म्हणून त्याच्यात वरतील आता खेळून झालं की म्हटलं घ्या त्या पटापट. मग घेतला स्प्रे मारायला, बघितलं अख्खा टायर शोधला, टायरात काय भेटलं नाही. नंतर असं सहज पुंगळी मारलं तर पुंगळीतनं हवा यायला लागली. म्हणलं का पुंगळीतनं हवा जाते, पुंगळी सोडली. हे बसलं तर खेळत पंक्चर काढायचं सोडून टाइमपास करत बसलं. आणि काय पनवती लागलेली, केलेलो एका टायरचा पंक्चर काढायला आणि दुसऱ्याच टायरचं पंक्चर काढत बसलेलो. दुसऱ्या टायरचं पंक्चर काढला कसा तरी, हवा बिवा जाते काही बघितली, पाणी बिणी स्प्रे मारून स्ट्रीप आत घुसून पार मालकांचीच हवा निघालेली. काय करायचं तरी पण कशी बशी घुसवली आणि मग पाणी मारून चेक केलं तर नव्हतं काय. मग आपण पण काय सुट्टी देत नसतो. मग पहिल्या टायरला आपण पंक्चर काढायला घेतला, जोर लावायला लागला लय, पण काढला पंक्चर. तेवढं म्हणलं आता जाऊन हवा चेक करा. काढला पंक्चर एकाचा, गेलेलो बघायला दुसऱ्यालाच, आणि मालक करत हवा चेक करतो तिसऱ्याच गाडीचं. बघा बरं चला, म्हणलं उशीर झाला, भेटूया उद्याच्या ब्लॉग.